नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर आणि खूप साधी सोपी अशी सेवा बघणार आहोत. बघा, उद्यापासून नवरात्री चालू होते. नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच घटस्थापना 3 ऑक्टोबर 2024. तर उद्या आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये आपण आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा करत असतो. आपल्या कुलदेवीच्या स्थानावर आपण जात असतो. आपल्या कुलदेवीचा कुळाचार आपण करत असतो. बघा, आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचा उद्धार करत असते, आपल्या घराचं कुटुंबाचं संरक्षण करत असते. आणि आपल्याकडून जर आपल्या कुलदेवीचा कुळाचार असेल, सेवा असेल, आराधना उपासना व्यवस्थित झाली नाही तर अर्थात आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मग त्यामध्ये संतती असेल किंवा संतती होत नाही आहे किंवा घरामध्ये सतत काही ना काही संकट येत आहेत किंवा नोकरी लागत नाही आहे किंवा बरेच म्हणजे विवाह जमत नाही आहे, गर्भ राहतोय पण गर्भ टिकत नाही आहे, घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही. ही सगळी जी काही आहेत ती कुळाचारात संबंधित संकट आहेत. आणि आपल्याकडून जर आपल्या कुलदेवाचा कुळाचार व्यवस्थित होत नसेल तर अर्थात कुठेतरी आपण आपल्या कुलदेवीची सेवा करायला चुकत आहोत. तर बघा, इतर वेळी आपल्याला जमत नसेल, इतर वेळी कुलदेवीची सेवा आपल्याला जमत नसेल, अर्थात रोज आपल्या हातून आपल्या घरात कुलदेवीची सेवा ही झालीच पाहिजे. पण खरंच जर तुम्हाला रोज जमत नसेल तर या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या कुलदेवीची सेवा करा, कुलदेवीचा तुमच्या कुळाचार करा आणि हे करणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दुर्गा सप्तशती पाठ कसा करावा? दुर्गा सप्तशती पाठ तुमची कुलदेवी कोणतीही असो, मग रेणुका माता असो, सप्तशृंगी देवी असो, तुळजाभवानी असो किंवा कोल्हापूरची महालक्ष्मी असो, कोणतीही तुमची कुलदेवी असो, पण तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ जर कराल या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये, दुर्गा सप्तशती ज्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ होतो त्या घरामध्ये उच्च कोटीची सेवा होते असं म्हटलं जातं. दुर्गा सप्तशती ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आपल्या कुलदेवीची. म्हणून आपण नवरात्रीमध्ये एकदा तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ केला पाहिजे. एकदा करू शकता तुम्ही, 14 पाठ करू शकता, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही पाठ करू शकता. पण आता काही लोकांना जमत नाही, ताई आम्हाला जमत नाही, म्हणजे आमच्या घरामध्ये अर्थात दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला बराच वेळ लागतो, 2.5-3 तास लागतात. तर ताई आम्हाला एवढा वेळ शक्य नाही किंवा आमचा जॉब आहे, नोकरी आहे, घरात लहान बाळ आहे किंवा घरात आजारी पेशंट आहे, असे बरेच कारणं आपल्याला असतात. मग दुर्गा सप्तशती पाठ करण्याची तर खूप इच्छा आहे पण आम्हाला जमत नाही. मग अशी कोणती सेवा आहे जी आम्हाला करताही येईल आणि आम्हाला दुर्गा सप्तशती केल्याचं पुण्यसुद्धा मिळेल किंवा फळ मिळेल? तर सगळ्यात प्रभावी आणि अतिशय सोपी, साधी सोपी, अगदी 5 मिनिटात होणारी सेवा म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्रम, जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे आणि नित्यसेवेमध्ये सुद्धा ही सेवा ॲड आहे. तर बघा, आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये 143 पानावर सिद्धकुंजिका स्तोत्रम आहे आणि जो दुर्गा सप्तशतीचा सार आहे किंवा दुर्गा सप्तशतीचा एक पाठ जर तुम्ही म्हणजे 11 वेळा जर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पाठ केलात तर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं पुण्य मिळतं. इतकं प्रभावी हे स्तोत्र आहे. तुम्हाला खरंच शक्य नसेल दुर्गा सप्तशती पाठ करायला तर तुम्ही रोज तुमच्या घरामध्ये सिद्धकुंजिका स्तोत्रमचं तरी नक्की पठण करा. आता कोण पठण करू शकतं, कोण पठण करू शकत नाही? तर बघा, तुमच्या घरातील कोणीही ही सेवा करू शकतं, लहानांपासून मोठ्यांपर्यंत, स्त्री पुरुष विधवा लहान मुलं कोणीही ही सेवा करू शकतं. अगदी 5 ते 10 मिनटं सेवेला लागतात, जास्त वेळ पण लागत नाही. आता सेवा करायला ताई नियम काय आहेत? तर बघा, हे आपली नित्यसेवेचं हे पुस्तक आहे. अर्थात सगळ्यांच्याकडे असेल, काही जणांच्याकडे असेल नसेल, पण बघा इथं 143 पान नंबरवर सिद्धकुंजिका स्तोत्र आहे. तर अगदी छोटंसं आहे, अगदी 2 मिनटात वाचून होतं. आता याचे तुम्हाला 11 पाठ करायचे आहेत. बघा, या पानावरून चालू होतं ते इथं संपतं. तर अगदी छोटंसं आहे, 2 मिनटात वाचून, 2 ते 3 मिनटात वाचून होतं, पण खूप खूप प्रभावी स्तोत्र आहे. आता हे स्तोत्र वाचायचं कसं, याला नियम काय आहेत, याला संकल्प करावा लागतो का? तर आता आपण बघूया कोण कोण ही सेवा करू शकतं. आपण ते बघितलं, अगदी कोणीही ही सेवा करू शकतं, याला कोणतंच असं बंधन नाही आहे. तर आता उद्या आहे नवरात्रीचा पहिला दिवस. तर पहिल्या दिवसापासून तुम्हाला 9 दिवस 11 वेळा
म्हणजे 11 पाठ तुम्हाला याचे करायचे आहेत। आता 11 पाठ म्हणजे काय, तर एक वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रम पूर्ण वाचणं म्हणजे एक पाठ। असे तुम्हाला हे सिद्धकुंजिका स्तोत्रम जे आहे ते 11 वेळा म्हणायचं आहे। तुम्ही 3, 5, 7, 11 जसं तुम्हाला जमेल तसं करू शकता। 11 वेळा केलं तर अतिशय उत्तम, कारण 11 वेळा जर तुम्ही या 9 दिवसामध्ये म्हणजे रोज 11 वेळा असं 9 दिवस तुम्हाला करायचं आहे। आता उद्या 11 वेळा, परवा 11 वेळा, अशा प्रकारे रोज 9 दिवस तुम्हाला 11 वेळा हे सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे। आणि हे जर तुम्ही 11 वेळा रोज पठण केलं तर अर्थात एक दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल आणि म्हणजे जास्तीत जास्त उच्च कोटीची सेवा तुमच्या हातून घडेल आणि तुमच्या कुलदेवीपर्यंत तुमची सेवा नक्कीच पोहोचेल। रोज तुम्हाला कोणत्या सेवा करायला जमत नसतील किंवा वेळेअभावी इच्छा असूनसुद्धा तुम्हाला दुर्गा सप्तशती किंवा इतर कोणत्याही कुलदेवीच्या सेवा करायला जमत नसतील तर हे स्तोत्र तुम्ही नक्की पठण करा या 9 दिवसामध्ये। खूप सुंदर अनुभवतील, एक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते, एक आत्मविश्वास, एक ऊर्जा, बळ आपल्यामध्ये निर्माण होतं आणि खूप सुंदर याचे अनुभव येतात। नक्की तुम्ही अनुभव घेऊन बघा। आता तुम्हाला याचे नियम काय आहेत, अर्थात ब्रह्मचर्य पाळायचे आहे। अर्थात 9 दिवस आपण दुर्गा सप्तशतीचाच हा खरं म्हटलं तर एक पाठ आहे। त्यामुळे जर तुम्ही संकल्प केला असेल किंवा विनासंकल्पाचं जरी असेल तर तुम्हाला ब्रह्मचर्या या 9 दिवसामध्ये पाळावीच लागते आणि ते आपण पाळतोच। मांसाहार कडकडीत वर्ज्य, अगदी कोणीही तुम्ही ही सेवा करू शकता। संकल्प करणार असाल तर संकल्प कसा करायचा, तर उद्यापासून तुम्हाला वाचायचं आहे। तर उद्या घटस्थापना झाल्यानंतर, तुमच्या घरामध्ये घटस्थापना झाल्यानंतर तुम्हाला घटापुढे बसायचं आहे किंवा तुमच्या देवघरापुढे बसायचं आहे। तुम्हाला संकल्प करायचा आहे। थोडंसं हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत, हळद कुंकू अक्षदा आणि एक फूल घ्यायचं आहे। तुम्ही ज्या इच्छेसाठी, तुमची जी काही इच्छा मनात आहे, तुम्हाला नोकरी लागत नाही आहे, तुम्हाला संतती होत नाही आहे, तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्या डोक्यावरती खूप कर्जाचा डोंगर झालेला आहे, जी पण तुमची समस्या आहे, तुम्हाला यश मिळत नाही आहे, म्हणजे कोणत्याच कामात यश मिळत नाही आहे किंवा नोकरी लागत नाही, जी पण तुमची समस्या आहे ती तुमची समस्या बोलायची आहे आणि आपल्या कुलदेवीला सांगायचं आहे की मी ही स्तोत्र किंवा मी ही सेवा आहे 9 दिवस 11 वेळेस पठण करणार आहे आणि ही सेवा जी आहे ती माझ्याकडून पूर्ण होऊ दे, असं आपल्याला बोलायचं आहे। आपलं पहिल्यांदा हळद कुंकू अक्षदा एक फूल हातात घ्यायचं, आपलं सगळं नाव बोलायचं, तुमचं जे काही नाव असेल ते, गोत्र बोलायचं, गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं आणि जी तुमची इच्छा आहे ती बोलायची आणि त्यानंतर तुम्ही ही सेवा मी करणार आहे आणि ही सेवा मी माझ्याकडून पूर्ण निर्विघ्नपणे होऊ दे अशी आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे आणि कुलदेवीला सांगायचं की जे काही माझ्या कुटुंबावर संकट आहे, दुःख आहे, त्यातून मला मुक्त कर, तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे आणि तुझी सेवा जास्तीत जास्त आमच्याकडून घडू दे अशी आपण कुलदेवीला प्रार्थना करायची आहे आणि ते संकल्पाचं पाणी जे आहे ते खाली एका डिशमध्ये सोडून द्यायचं आहे। बघा, संकल्प करत असताना एक फूल, हळद कुंकू अक्षदा आणि थोडंसं पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी जे काही सांगितलं ते आपण बोलायचं आणि आपला संकल्प सोडायचा आहे। आता संकल्प करून झाल्यानंतर 11 वेळेस तुम्हाला हे सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे। आता ताई एकाच बैठकीत म्हटलं तर चालेल का, आता जर समजा तुम्ही संकल्प केला असेल तर म्हणजे एकाच बैठकीत करा, पण संकल्प नसेल केला तर सकाळी 5 वेळा आणि संध्याकाळी 6 वेळा म्हटलं तरी चालेल, काही हरकत नाही, किंवा एकाच बैठकीत केलं तरी चालेल, याला काही जास्त वेळ लागत नाही। तर आता रोज तर तुम्हाला हे 11 वेळेस म्हणायचंच आहे, पण जर आता कसं आहे, कुठल्याही गोष्टीवर किती पाठ करायचे हे सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे। जर तुम्हाला ज्ञान हवं असेल, ज्ञानप्राप्तीसाठी जर तुम्ही ही सेवा करत असाल तर तुम्हाला याचे 5 पाठ करायचे आहेत। आरोग्य म्हणजे तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असेल, घरामध्ये सततचा आजारपण येत असेल, आपलं आरोग्य चांगलं राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल आणि त्याच्यासाठी जर तुम्ही ही सेवा करत असाल तर तुम्हाला याचे रोज 3 पाठ करायचे आहेत। त्यानंतर नोकरीसंबंधी तुमची काही समस्या असेल, नोकरी लागत नसेल तर तुम्हाला 3, 5, 7, 11 अशा प्रकारे पाठ करायचे आहेत, म्हणजे जेवढे जमेल तुम्हाला तेवढे पाठ तुम्हाला करायचे आहेत। कोणत्याही कामात यश मिळत नसेल तर यश मिळण्यासाठी तुम्हाला 5 पाठ करायचे आहेत। संपत्ती मिळवण्यासाठी, आता बघा, संपत्ती मिळवणं म्हणजे एखाद्याचं लुबाडून घेणं नव्हे, ज्यावेळी आपण कष्ट करतो त्या कष्टाची चीज होणं आणि त्या कष्टाने मिळवलेला पैसा आपल्या म्हणजे सोबत राहणं किंवा पैसा टिकणं हे महत्त्वाचं असतं। म्हणून संपत्ती टिकून राहण्यासाठी, पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुम्हाला याचे रोज 9 दिवस तुम्हाला 9 पाठ करायचे आहेत। त्याचबरोबर बघा, जसे आपले मित्र असतात तसे शत्रू देखील असतात। शत्रू आपले
कधीच आपल्याबद्दल चांगले चिंतत नसतात आणि शत्रूवर जर विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला 3, 7 किंवा 11 अशा प्रकारे तुम्हाला पाठ करायचे आहेत। जेवढे तुम्हाला जास्त जमतील तेवढे पाठ तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्रमचे करायचे आहेत। जेवढी जास्त सेवा तुमच्या हातून घडेल तेवढं चांगलंच आहे, यात काही वाईट नाही। किंवा जास्तीत जास्त तुमच्या हातून कुलदेवीची सेवा घडेल आणि खूप 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 प्रभावी ही सेवा आहे। आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी सुद्धा ही आपण जशी नित्यसेवा करतो, रोज 3 अध्याय स्वामीचरित्राचे 3 अध्याय आणि 11 माळी तारक मंत्र, त्या नित्यसेवेमध्ये सुद्धा हे सिद्धकुंजिका स्तोत्र आपल्या कुलदेवीची सेवा म्हणून ॲड आहे। पण कधीकधी आपल्याला रोज या गोष्टी म्हणजे सेवा जमत नाहीत, पण या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तर तुम्ही नक्की ही सेवा करा, खूप सुंदर अनुभव येईल। त्याचबरोबर आता हे सिद्धकुंजिका स्तोत्रम म्हणत असताना किंवा म्हणून झाल्यानंतर किंवा म्हणण्याआधी तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा। आता तो मंत्र कोणता तर 99 मंत्र, अर्थात सगळ्यांना 99 मंत्र हा आता या 99 हे सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे ते अर्थात पूर्ण 99 मंत्राचाच सार आहे। आणि आपण बोलीभाषेत म्हणताना 99 मंत्र कसा म्हणतात तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, पण हे जे सिद्धकुंजिका स्तोत्रम आहे ते पूर्ण 99 मंत्रच आहे। पण आपल्याला शॉर्टमध्ये आपण ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असा जप करण्यासाठी आपण हा 99 मंत्र म्हणत असतो। म्हणून हे सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे ते खूप प्रभावी आहे। यामध्ये महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी या तिन्ही देवी देवतांचा, सगळ्या शक्तिपीठांचा समावेश आहे। म्हणून तुमची कुलदेवी कोणतीही असो, तुम्ही ही सेवा जर कराल तर तुमच्या कुलदेवीपर्यंत, मग ती कोणतीही असो, तिच्यापर्यंत तुमची ही केलेली सेवा नक्कीच पोहोचणार। तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं पाठ केल्याचं पुण्य मिळेल, इतकी प्रभावी सेवा आहे। नक्की करून बघा, खूप सुंदर अनुभव येतील। जी काही अडलेली कामे आहेत, संतती होत नसेल, विवाह, नोकरी, सगळं मार्गी लागेल। पण करताना मनात श्रद्धा, विश्वास, भक्ती ठेवा आणि मनापासून करा। तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत। तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कुलदेवीच्या सोबतच आपल्या स्वामींची देखील सेवा करत राहा। श्री स्वामी समर्थ।